सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी बायपास परिसरात एका 26 वर्षीय महिलेला जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावर क्रौर्यानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह पिटा आणि BNS कायदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील रहिवासी असणारी ही 26 वर्षीय पीडित महिला 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते दिनांक 12 ऑगस्ट रोजी पहाटे 3च्या दरम्यान टेंभुर्णी परिसरात आली। यावेळी आरोपी शारदा झुरंगे, प्रवीण चव्हाण आणि राखी मल्होत्रा तृतीयपंथी यांनी तिला टेंभुर्णी बायपास रोडच्या बाजूला नेलं। तिथे लखन तांदळे व बाळू जाधव हे देखील आले। सर्व आरोपींनी मिळून पीडित महिलेस जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करण्यासाठी हाताने मारहाण करत शिवीगाळ केली। त्यानंतर आरोपी बाळू जाधव व प्रवीण चव्हाण यांनी पीडितेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या आडोशाला नेऊन तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला। इतकंच नव्हे तर अत्याचार केल्यानंतर पीडितेवर अत्यंत निर्घृण कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे। हा आरोप फिर्यादी महिलेकडून करण्यात आलाय। या प्रकरणी पीडित महिलेनं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णन या स्वतः करतायत। पोलीस आरोपींचा शोध घेत असून या घटनेमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जातोय।